हं. नमस्कार. हां. मी पुष्पा हनुमंत जठार, ओके. राहणार खटाव. हां. हा जो आपण प्लॉट बघताय हां. तर ह्याचं जी उत्पन्न आहे एवढं भारी आहे ती त्याचं कारण एकच आहे हां. की आपली डॅबस ॲग्रोची खतं आपण ह्याला यूज केलेत. बर एकराला आपण 4 बॅगा वापरलेत. बर. तर त्याचा सर्वसाधारण खर्च 4 ते 4,500 रुपये येतो. हां. ओके. पण रिझल्ट तुम्ही तर पाहतच आहात समोर. हात वरती करा मॅडम तुमचा. किती फूट उंची आहे आता? सरळ वरती हात करा. त्याला जवळजवळ 6 फुटाच्या वरती आहे. हां हां हां. 6 फुटाच्या 6 फूट वरती. तुम्ही आणि ते वरती 3 फूट 9 9.5 फूट मका वाढलेले. 9 फुटाचं ही आत- उंची आहे मकाची. एवढा उन्हाळा असून पण बघा. हा तर एवढा शेतकरी उन्हाळा असून मित्रांनो, पण अतिशय त्याचं त्या खतांचं चांगला तुम्ही प्रभाव समाधानी आहात पडतोय. का खत वापरून? समाधानी आहात? हो हे समाधानी आहेच. तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांनी वापरावी? तर कसं आहे जसं मी हे वापरलेलं आहे कंपनीचं खत, हो. तसं तुम्ही या कंपनीचं खत वापरून आपला फायदा करून घ्या. हां. ओके ओके ओके. नमस्ते. तर मित्रांनो, हा पहा डेपॉन्स ॲग्रोचा मका हा प्लॉट आहे. तालुका खटाव, जिल्हा सातारा. हे आहेत जठार मॅडमचा हा प्लॉट आहे. तर तुम्ही बघू शकता आणि तुमच्याही मका ह्या पिकाला डेबॉन्स ॲग्रोचं प्लांटो मिल ज्या खताने महाराष्ट्रभर हंगामा केलेलं खत आहे ते तुम्ही वापरू शकता. बघू शकता मकाची साईज, पेराबिरा सगळं, पानांची रुंदी बिंदी. ओके, धन्यवाद.